आजी काय नाव आपलं? ताराबाई भगवान केलई. कुठे राहता? स्वामीनगर. स्वामीनगर. पूर्ण सांगा पत्ता. स्वामी नगर. अच्छा. विभाग जिल्हा नाशिक. तुम्ही हे काय करताय? भंगार वेचताय. का कशासाठी? आता पोटासाठी. पोटासाठी. ओके. घरी कोण कोण असतं? घरी काही नातू का कोण कामाला नाहीये का? कामाला आहे. कोण आहे? नातू आहे, मोठा नातू गावाला जायले. हो काय? अच्छा. तर म्हणून तुम्हाला घरी लहान आहे ते जाते शाळेमध्ये. नातू शाळेमध्ये आहेत का नाही? नक्की आहेत. हा कितवीला आहेत? दुसरी तिसरीला. दुसरीला आणि तिसरीला आहेत का? अच्छा. तर तुमचं सकाळी तुम्ही किती वाजता उठताय? 6 वाजता. 6 वाजता उठताय. मग 6 वाजता हे कचरा वेचता. मला एक सांगा, तुम्हाला घाण वाटत नाही की कचऱ्याची? आता काय करतो? हा कचरा वेचायला घाण. लोक जण अशी नाक, लोक तुम्हाला असं जरी बघितलं नाक मुरडतात. मुरडतात की नाही? हा आजूबाजू जाताना तुम्ही बघत असाल लोकांच्या प्रतिक्रिया. त्यांना घाण वाटते, नाकाला हात ठेवतात. बरोबर. तुम्हाला का नाही घाण वाटत? पोटासाठी करायला लागतंय. अच्छा. बघा मित्रांनो, आज जर बघितलं देशाचा विचार केला, महाराष्ट्राचा विचार केला, तर जागतिक बँकेच्या अहवालाने ही गरिबी हटणार नाही आहे. त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच काय, आपल्या देशाचे पंतप्रधान असतील आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील, या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, ते सर्व मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, सरपंच, जे काय या सरकारी यंत्रणेत सर्वांनी काम केलं पाहिजे. सामाजिक कार्यकर्ते असतील, पत्रकार असतील, या सर्वांनी ह्या ठिकाणी काम केलं पाहिजे, तनसे मनसे आणि धनसे. तरच ही आपली ही गरिबी हटणार आहे. आज ही महिला बघा ह्या ठिकाणी हे बोचके घेऊन निघालेली आहे. का? पोटा पाण्यासाठी करतात. श्रीमंत वर्ग अजून श्रीमंत होत चाललाय, गरीब वर्ग अजून गरीब होत चाललाय. श्रीमंताने श्रीमंत व्हावा त्याच्यामध्ये धूम होत असण्याचं कारण नाही, परंतु गरीब वर्ग, माझा गरीब वर्ग अजून गरीब होत आहे. त्यासाठी सरकारने सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. तुम्ही करणार ना प्रयत्न? आता सरकारी योजना घेताय की नाही तुम्ही? सरकारी योजना आतापर्यंत कुठल्या कुठल्या घेतल्या मला सांगा. आपल्याला काय एवढं माणसं करतात. एवढे माझे 2 पोरं होते, 2 पोरं वारले. माझ्या पगाराचं केलं ते झालं नाही, काय करा मग. बघा तुमची आता पिढी झाली, परंतु आता ही नवीन पिढी तुमची होणार आहे. त्यांना शिकवा. त्यांना 2-2, 3-3 मुलं आहे, त्यांना पगारी चालू आहे सरकाराकडून. मला मुलं नाही, माझी मुलं वारलेले, मला नको का पगार? किती वेळा कागदपत्र केले, काही नाही. काय करत मग? त्याला पोरं सोर आहे, त्याला पगारी सरकार देऊ राहिला. ज्याला पोरांनी सोरांनी त्याला नाही, मग काय करत? मग येतून नाही खावं तर काय करायचं? आपल्याला कोण दिन मग? बघा आता कोणी ऐका. आता जागतिक बँकेच्या अहवालाने ही गरिबी हटणार नाही आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता ह्या आजीबाईला मी 500 रुपये देतो. मला माहिती ही रक्कम छोटी आहे, परंतु एक आपुलकीने, प्रेमाखातर, मायेने मी आजीला देत आहे. तिचा काय ह्यासाठी तिचा खर्च भागणार नाही, परंतु एक प्रेम, आजीच्या प्रती माझ्यामध्ये ज्या भावना आहेत त्यासाठी मी आजीना 500 रुपये देतो. देऊ का अजून? काय झाले? आज फक्त चाललेला आहे हिंदू मुस्लिम सगळे जाती धर्मामध्ये तेढ निर्माण झालेत, परंतु जी गरज आहे या देशाला, या महाराष्ट्राला, गरिबी हटायला पाहिजे. त्यासाठी कोण प्रयत्न करत नाही, परंतु सर्वांनीच, आम्ही सर्वांनीच त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, तरच ही गरिबी हटणार आहे.